तर मित्रांनो बघू शकता इथं हा स्टॉप आहे. असं हे बघा इथं असं उतरले, लय बेकार काम आहे इकडे. हे बघा हे सर्व ही जी लोक आहेत ना या असं उतरतात. एवढं सोपं नाही इथं उतर. बघा ते दादा काका कसं उतरतायत. तर हा इथला नवीन होणारं स्टेशन आहे. पण सध्या या जागेवर असं रिस्क घेतला जातो. तुम्हाला दिसत असेल बघा, हे तुम्हाला दिसते का बघा. हे मुली पण असंच उतरतात. हे तुम्हाला दिसते का, मुली पण असंच उतरतात. हे बघा ही ताई पण असं उतरली. हे बघा. तर मित्रांनो हा कडफड बारामतीच्या अलीकडचं जे स्टेशन आहे तिथं हा असा स्टॉप आहे. तर मित्रांनो ट्रेनमधून जो माल उतरतो ना तो या ट्रकमध्ये लोड केला जातो. मित्रांनो तुम्हाला पॅजो कंपनी दिसत असेल. ही बघा ही पॅजो कंपनी आहे. ही मुस्लिमामध्ये ते छोटे छोटे टेम्पो वगैरे नसतो तर हा त्याचा प्लॅन आहे. ही पॅजो कंपनी तुम्हाला दिसत असेल. बऱ्यापैकी प्लॅन दिसतोय हा मला. आणि ही MIDC आता सुरुवात झाली. हा स्विच उलटा बसवलेला आहे आणि सॉकेट पण उलटा आहे. ट्रेनमध्ये 4 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथे ही गाडी लागणार आहे. तर चला तर पुढचा प्रवास बघू. कारण मी पण ना कधी ट्रेनवर प्रवास करत नाही. मंडई तुम्हाला माहिती नसेल, पुणे ते बारामती एक डेमो ट्रेन आहे आणि ती पण फक्त 30 रुपयात. तर मंडई आजचा लॉक आपण थोडं वेगळं बनवणार आहोत. वेगळं म्हणजे ना फारच वेगळा. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे जर आपल्याला बारामती जायला आपण फक्त 30 रुपयात पोचू शकतो तर नक्कीच ही गोष्ट खरी आहे. तर तिचा वेळ कधी आहे, कधी आपल्याला जायचं आहे आणि रस्त्यात जातात निसर्ग किती सुंदर आहे. तर चला तर मित्रांनो ट्रेनने आज आपण जाऊ पुणे ते बारामती. नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. पुन्हा माझं यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत. तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बारामतीला. तुम्हाला माहिती आहे का पुणे तो बारामती एक डेमो ट्रेन आहे. तर तिच्याने आपण प्रवास करणार आहोत आणि पुढं मला कृषी प्रदर्शनाला जायचंच आहे. तर मित्रांनो ती किती वाजता लागते आणि रोज किती वाजता असते आणि दिवसातून किती गाड्या आहेत त्याचं पूर्ण तुम्हाला टाईम टेबल मी सांगणार आहे. तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि तुम्हाला अजून एक काम करायचं आहे, तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर आज जाऊ आपण डेमो ट्रेन पुणे टू बारामती. मित्रांनो ही गाडी लागणार आहे 7 वाजून 5 मिनिटांनी. 4 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथे ही गाडी लागणार आहे. तर चला तर पुढचा प्रवास बघू. कारण मी पण ना कधी ट्रेनवर प्रवास करत नाही. ही लागलेली ही तुम्हाला दिसते का समोरची, ही ती ट्रेन लागलेली आहे समोर तुम्हाला दिसत असेल. ही बरोबर 7 वाजून 5 मिनिटांनी हलणार आहे. हे पुणे टू बारामती ट्रेनचा जो रेट आहे तो आहे फक्त 30 रुपये. तुम्ही बघू शकता. मित्रांनो हिवाळ्यातली सकाळ होती. सकाळी सकाळी धुकं पण एवढं पडलं होतं ना, व्हिडिओ शूट घेणं म्हणजे सोपं नव्हतं. कारण सकाळी सकाळी सर्व खिडक्या पॅक होत्या आणि धुकं एवढं वाढलेलं होतं ना, बाहेरचं वातावरण टिपू शकलो नाही. तर मित्रांनो पुणे ते बारामती जाताना मला हा वेगळा अनुभव आला. प्रत्येक स्टेशनवर ट्रेन 1 मिनिटाच्या आत थांबत होती आणि ट्रेनने मोठा स्टॉप घेतला होता 5 मिनिटाचा, तो दौंडमध्ये. मित्रांनो सकाळी सकाळी या ट्रेनला म्हणावी तशी गर्दी नसते आणि सभोवताचं वातावरण खूपच सुंदर असतं. मोठमोठे झाडी, स्टेशन, नंतर गर्दीमुक्त वातावरण असं या बारामती स्टेशनकडे जाताना आपल्याला अनुभवता येतात.
मित्रांनो, ही ट्रेन निघते सकाळी सकाळी 7:05 आणि बारामतीमध्ये पोहोचते 9:55. तर तुमचा हा प्रवास फारच बोरदायक नसतो. पुढचा मोठा मित्रांनो, 2 मध्ये गाडी थांबली. इथं 5 मिनिटाचा हाच मोठा ब्रेक असतो. घ्यायचा आहे मला. हा स्विच उलटा बसवलेला आहे आणि सॉकेट पण उलटा आहे. आपल्या ट्रेनमध्ये
बारामतीच्या अलीकडे आपण आलेलो आहेत आणि हे तुम्हाला दिसतंय कुठं बारामती हिरवं आणि हे बघा पूर्ण उजाड माहेर इथं दिसतंय. हे तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो तुम्हाला पॅजो कंपनी दिसत असेल. ही बघा ही पॅजो कंपनी आहे. ही मोस्टली मामामध्ये ते छोटे छोटे टेम्पो वगैरे नसतो का, हा त्याचा प्लॅन आहे. ही पॅजो कंपनी तुम्हाला दिसत असेल. बऱ्यापैकी प्लॅन दिसतोय हा मला. आणि ही MIDC आता सुरुवात झाली. तर मित्रांनो बघू शकता इथं हा स्टॉप आहे. असं हे बघा इथं असं उतरली लई बेकार काम आहे इकडे. हे बघा हे सर्व ही जी लोक आहेत ना या असं उतरतात. एवढं सोपं नाही इथं उतरा. बघा ते दादा काका कसं उतरतायत. तर हा इथला नवीन होणारं स्टेशन आहे. पण सध्या या जागेवर असं रिस्क घेतला जातो. तुम्हाला दिसत असेल बघा. हे तुम्हाला दिसते का बघा. हे मुली पण असंच उतरतात. हे तुम्हाला दिसते का मुली पण असंच उतरतात. हे बघा ही ताई पण असं उतरली. हे बघा. तर मित्रांनो हा कडफड बारामतीच्या अलीकडचं जे स्टेशन आहे तिथं हा असा स्टॉप आहे. मित्रांनो तुम्हाला दिसते ना ही माल वाहतूक ट्रेन आहे आणि याच्यावर आता काम चालू आहे. आतमध्ये गोणी वगैरे लोड करतायत. तर मित्रांनो ही आपली ही पॅसेंजर ट्रेन आहे आणि ही समोरची आहे ही माल वाहतूक ट्रेन आहे. हे बघा आतमध्ये तुम्हाला ना गोण्या दिसतील. तर मित्रांनो ट्रेनमधून जो माल उतरतो ना तो या ट्रकमध्ये लोड केला जातो. तर आलं फायनल आपण बारामती स्टेशनवर. तर मित्रांनो फक्त बारामती पुणे तो बारामती यायला किती रुपये लागले? फक्त 30 रुपये लागले मित्रांनो, फक्त 30 रुपये. तर 118 किलोमीटरला फक्त 30 रुपयात या ट्रेनने आपण प्रवास केलेला आहे. फक्त दौंडला एक 5 मिनिटं ट्रेन थांबली. बाकी कोणत्याही स्टॉपला 1 मिनिटाच्या म्हणजे अर्धा मिनिट तरी म्हणू शकतो तेवढी थांबलेली. तर मित्रांनो हा होता आपला प्रवास पुणे टू बारामती. फक्त 30 रुपयात प्रवास होता. आणि ही डेमो ट्रेन रोज असते सकाळी 7 वाजता 7 वाजून 5 मिनिटांनी आणि रिटर्न येतात तुम्हाला असते 4 वाजून 55 मिनिटांनी. तर मित्रांनो कसा वाटला माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय शिवराय, जय शंभूराजे.